नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर अंजली अजय फाटक यांना आज आपण भेटणार आहोत. अग्रवाल फॉर्म मानस सरोवर जयपूर इथे या राहतात. चला फाटक कुटुंबाला भेटूया आणि आता त्यांनाही बोलतं करूया, त्यांच्या स्वागताचाही स्वीकार करूया जयपूरमध्ये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अंजली फाटक आहे आणि मी ॲज अ सिनियर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे जयपूरमध्ये. मी माझं एक सेंटर चालवते न्यूट्रिपल्सच्या नावाने. न्यूट्रिपल्स बेसिकली पुष्कळ सारे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, जसं की योगा आहे, प्रेग्नन्सी योगा आहे, थेरपेटिक योगा आहे, पॉवर योगाज आहे आणि न्यूट्रिशनचं काउन्सिलिंग्स आम्ही प्रोव्हाइड करतो. जयपूर खूप फिरण्यालायक आहे आणि दरवर्षी इथे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कंट्रीजतून आणि बाहेरून म्हणजे खूप सारे टुरिस्ट इथे येतात आणि इथे स्ट्रीट फूड्स पण खूप चांगले आहे, तर त्यांना पण जरूर टेस्ट करा. इथे लोक स्पायसी खातात पण गोड बोलतात. आज मला फार आनंद होतो आहे. आज भाऊजी आमच्याकडे येतात आहे, तर त्यांचं स्वागत आहे आमच्याकडे आणि मी त्यांना हेच म्हणणं चाहते, पधारो मारे देश. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये दोन्ही वाट्यांमध्ये सासर माहेरचं संगम, अजयचं नाव घेताना होतो आनंदाचा उगम. अरे वा, किती मस्त. तुम्ही पण उखाणा घेणार आहात का? हो. या. काही शब्द निघतात ओठातून, काही शब्द निघतात गळ्यातून, अंजलीचं नाव निघतं माझ्या हृदयातून. अरे वा 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 वा. द्या आता ओळख करून द्या सगळ्यांची. माझे मिस्टर अजय नमस्कार. फाटक, नमस्कार. शुभम फाटक, नमस्कार. माझा मुलगा नेहा पळणिटकर वहिनी, नमस्कार. माझ्या नणंद श्यामला ताई, हो. मिसेस खरे, पटवर्धन, नमस्कार. मीनू वहिनी आणि पुढे पण माझे ओळखीचे नमस्कार नमस्कार नमस्कार. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. हो 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 हो. काही महाराष्ट्रीयन. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? छत्रपूर MP. MP. आणि तुमचं? माझं बिकानेर, राजस्थान. बिकानेर, राजस्थान. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून मराठी बोलता तुमच्याकडे? हो, मराठी बोलतो लहानपणापासून. हो हो. कसं काय हो? छत्रपूरला तिकडे कोण मराठी बोलायचं? नाही, आमच्या घरात सगळे आम्ही मराठीमध्येच बोलतो, म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे कोकणस्थ. आणि तुम्ही तुमच्याकडे? आमच्याकडे पण सुरुवातीपासूनच महाराष्ट्र. मग जयपूरमध्ये किती वर्ष झाली तुम्हाला? जयपूरमध्ये बेसिकली माझं एज्युकेशन होतं ते जयपूरमध्ये झालं. आणि तुमची ओळख कशी झाली दोघांची? आमची लग्नाच्या नंतरच म्हणजे झालं. मी असं नाही म्हटलं की लग्नाच्या आधी ओळख होती, पण कशी काय? म्हणजे माझी आत्या आणि ह्यांची मामी हे म्हणजे जस्ट नेबर्स होते इंदोरला. तर तशी गोष्ट निघाली की म्हणजे आत्यानी विचारलं मामींना की तुमचा मुलगा पण लग्नाचा आहे. तो बोले नाही, आम्हाला तर नाही करायचं आहे, पण माझी नणंद आहे जयपूरला, शैलजा फाटक म्हणून, माझ्या सासूबाई, त्यांचा मुलगा आहे, तर आपण करू शकतो म्हणजे गोष्टी वगैरे. पहिल्यांदाच म्हणजे ह्यांनी मला पाहिलं आणि मी ह्यांना पाहिलं आणि फर्स्ट टाईममध्येच आमचं म्हणजे सेट झालं लग्न. कसं ते सेट झालं? हां, कुठे बघितलं तुम्ही दोघांना? आम्ही जयपूरला म्हणजे आम्ही आलो होतो, माझे आई बाबा, काका माझे, जे आजकाल लखनौला म्हणजे त्यावेळेस होते. तर आम्ही लोक आलो होतो आणि मग ह्यांनी घरी बोलवलं होतं आम्हाला, तर दाखवादाखव घरीच झाली आणि मग लगेच म्हणजे त्याच दिवशी सेम म्हणजे एंगेजमेंटचा होता प्रोसेस. पण माझ्या आई म्हणजे भाऊ आणि हे लोक नव्हते, म्हणजे भाऊ आणि बहीण नव्हते, त्यामुळे मग मी पुढे 2 महिन्या. काय हो, तुम्हाला आठवतोय तो दिवस? 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट. मग काय झालं होतं घरात तेव्हा? घरात तर सगळं ठीक होतं, पण जेव्हा ठरलं त्या दिवशी खूप जोरदार पाऊस आला
लग्न ठरल्याबरोबर पाऊस आला. तो पाऊस आला. 18 जुलै होता, एंगेजमेंट 18 ऑगस्टची आणि डिसेंबर 18चं लग्न आमचं. सगळं 18च आहे तुमचं. हा हो, पण मला सांगा, पाऊस आला हा चांगलाच दिवस मानतात, आम्ही पण म्हणतो. हो ना? हो. पण पावसाबरोबर गडगडाट पण येतो. तर त्याची नंतर आवाज आली ना, लग्नानंतर. पूर्ण रात्र हे लोक म्हणजे तिथे बसूनच होते आमच्या हॉटेलच्या बाहेर गाडीमध्ये. पूर्ण गाडी पाण्याने भरलेली होती यांची. मारुती व्हॅन असायच्या त्यावेळेस. बर, तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग बोलले आतापर्यंत आम्ही तिथेच फसलेलोच आहे. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता जस्ट 18 डिसेंबरला आम्हाला 25 पूर्ण झाली. 25 वर्ष 25 पूर्ण वर्ष झाली. पूर्ण झाली. कशी साथ दिली तुम्हाला? अगोदर तर ही चंद्रमुखी होती जेव्हा आली होती. बर, मग त्याच्यानंतर 20 वर्षानंतर ती सूर्यमुखी. आता 25च्या नंतरचं आता मी या प्रोग्राममध्ये नाही उद्बोधन देऊ शकतो. काय हो, असं एकच वाक्य बोलतात पण महत्वाचं बोलतात. हो ना? ते आपला एक्सपिरियन्स बेस्डवर सांगतात. पण मला सांगा, आता जयपूरमध्ये राहत आहे, सगळं मराठी बोलताय, हो ना. एरवी पण मराठी बोलता? हो, आम्ही मराठीच बोलतो. घरात मराठीतच बोलता? हो, हो. आणि बाहेर हिंदी आहे, मारवाडी मारवाडी, असते. पंजाबी. मग आमचे तुम्हाला फ्रेंड्स मारवाडी भाषा येते? मारवाडी पण येते, पंजाबी पण. बोलता येते की समजते? पंजाबी ह्यांना येते, कारण हे पंजाबी म्हणजे सरदार लोकांच्या घरात हे राहिलेले, त्यामुळे ह्यांना येतं. त्यांना येतं. तर आम्ही तुसी मुसी करून घेतो तसं. हे सगळं तुमचं आता एक्सटेंडेड फॅमिली आहे, बरोबर की नाही? आजूबाजूचे. कसं मग इकडे किती वर्ष झाली तुम्हाला, जिथे आता राहत आहे तिथे? इथे 20 वर्ष. 20 वर्ष इथेच राहत आहे. कसं आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी कसं जयपूरमध्ये तुमचं स्वागत केलं? नाही, छान. म्हणजे आमचे नेबर्स पण चांगले आहे सगळे, आणि आमचे फ्रेंड सर्कल पण खूप चांगले आहे. आणि इथे जे माझे लोकल रिलेटिव्ह आहे, जे बघू शकता आपण, तर ते सगळे म्हणजे आम्ही खूप चांगले आहे. सणावारी आम्ही भेटतो, म्हणजे हळदी कुंकाला किंवा सवाष्ण ब्राह्मण वगैरे असतं त्यावेळेस. अच्छा, हे सगळं करता हो, तुम्ही? सगळं आम्ही करतो. आणि माझ्या सासूबाई पण, म्हणजे आम्ही कोकणातच आहे, तर अगदी शिस्तीशीर आहे सगळं व्यवस्थित. कारण आता आम्ही आलो ना, तेव्हा सगळ्या माऊलींनी इतकं छान ही पगडी दिली, फेटा दिला, आणि त्याच्यानंतर असे घुमर. आम्ही राजस्थानमध्ये राहतो म्हणून राजस्थानी कल्चरचा पण तेवढाच किती छान. आदर सत्कार, आणि त्याला पण आपल्या बरोबर घेऊन चालतो. त्यामुळे मस्त वाटतं. बरोबर आहे. बरं, या रागवत नाहीत ना कधी? नाही, रागवायचं त्यांचं आपलं अधिकार आहे, पण आपलं पण तेवढंच आहे की भाई रागवतात तर त्यांना शांत करणं पण येतं तुम्हाला? तसं औषधं देता येतं की भाई. औषधांचं काम आहे ना, ड्रग कंट्रोलमध्ये आहे, ड्रग कंट्रोलर, तर तेवढं येतं त्यांना. येतं. पण कुठे कुठे फिरायला घेऊन गेले तुम्हाला या 25 वर्षात? 25 वर्षात म्हणजे जवळजवळ इंडिया तर पूर्ण झालं, आणि आता आम्ही सप्टेंबरमध्ये दुबईला पण जाऊन आलो. हां. आणि तसं काश्मीर आहे, आणि म्हणजे उत्तराखंड आहे, सगळे म्हणजे स्टेट्सचं जवळजवळ साऊथ आहे. सगळं माझी बघितलं. मुलगी बँगलोरला असते, ती आता येऊ शकली नाही, जरा घाईत प्रोग्राम होता नाही, म्हणून. काही हा हरकत ना? नाही. सगळ्या हौस मौज सगळ्या पूर्ण करतात ते. बिलकुल बिलकुल. एक आदर्श पती म्हणून मी म्हणू शकते. कसं वाटतं ऐकताना? ऐकण्यात तर चांगलंच वाटतं, जसं सगळ्यांना वाटतं. यांच्याबद्दल काय सांगणार? नाही, यांचं पण चांगलं आहे तसं, म्हणजे कारण की माझा शेड्यूल बिझी असतो, म्हणून मी ह्यांना हे केलं की हे शिकत राहे. हां. आणि वडिलांची पण इच्छा होती की जेवढं जास्त शिके तेवढं जास्त चांगलं. तर यांनी BSc होतं होम सायन्समध्ये, मग त्याच्यानंतर MSc केलं इथे फूड अँड न्यूट्रिशनमध्ये, मग PhD केलं बायपास पेशंट्सवरती, आणि आता ही आपल्या स्वतःचं हेल्थ सेंटर चालवती आहे. मसालेदार किस्सा सांगा एखादा. म्हणजे आमचा दोघांचा हां, मग अजून कोणाचा सांगा? लग्नाच्या एक दिवस पहिले आमचा मेहंदीचा प्रोग्राम होता, तो सांगते. तर म्हणजे ह्यांच्या तेव्हा काय म्हणजे एवढं ब्युटिशियन जणांचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी पार्लर बुक केलेलं होतं, पण 1 डे बिफोर यांचे फ्रेंडची बहीण म्हणाली की नाही, बोले की भैया म्हणजे अंजली को मेहंदी में ही लगाऊंगी. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो, आणि म्हणजे आईबाबांना पण एवढं माहिती नव्हतं, ह्यांचे फ्रेंड्स आणि आम्ही सगळे गेलो होतो. उशीर झाला यायला, तर मग चांगलीवाली डाट पडली सगळ्या. पहिल्याच दिवशी? म्हणजे माझे बाबा पण म्हणाले, मावशी हा म्हणजे कळलं, म्हणजे आई बाबांना तर नाही कळलं, पण मामी मामा सगळ्यांना पण ते सगळ्यांनी हे करून घेतलं की बराच उशीर झाला तुम्हाला, आणि किती तुम्ही वाजले असे होते? 12:30 वाजून गेले होते ऍक्च्युली. अरे बापरे. 25 वर्षापूर्वी. तर आता ऍक्च्युली हा म्हणजे मोठे लोक पण होते बरोबर, पण म्हणजे सगळे फ्रेंड्स आणि हे पण होते, तर त्यामुळे की लग्नाच्या एक दिवस अगोदर तुम्ही वेळ का लावला? का हो, कुठे घेऊन गेले होते? आम्ही उदयपूर माउंट आबू आमची घेऊन गेलो होतो ना त्यावेळेस. माझ्या हनीमूनवर. बरं, आता या ठिकाणी ना घरात काही चिठ्ठ्या ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. मी कशाला आरशात पाहू ग. वेळ सुरू झाली. तिकडे चिठ्ठी असेल बघा, ती मोठ्याने वाचा.
लालटेन. लालटेन. वासरात लंगडी गाय शहाणी. गाईचं काही आहे का स्टॅच्यू? हे देऊ नका, कोणी द्यायचं नाही. चेहऱ्याच्या रंगरगोटीचा खोका. 9 8 7 6 5 4 3. पहिली चिठ्ठी मिळाली, तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी शोधली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी आणि ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि आता ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. आता तुम्ही बोलायचंय, इतका वेळ ते बोलले. या दोघांबद्दल तुम्हाला काय बोलायचंय ते आम्हाला ऐकायचंय. सांगा दोघांबद्दल. मी आते बहीण अजय दादांची, आणि दोघांबद्दल बोलायचं म्हणजे सगळ्यात पहिले दादाबद्दल की ज्यावेळेला इकडे आले तेव्हा नातेवाईक कोणी नाही, पण यांनी इतकं आपलंसं करून घेतलं की हे घर आता आपलं वाटायला लागलं आहे. म्हणजे क्रेडिट आहे वहिनींना, अगदी नमस्कारच माझा याकरता. मला अगदी घरासारखं फिलिंग दिलं आहे त्यांनी. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे आणि या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. तुम्ही आता एक चित्र काढायचं आणि चित्र काढून ते सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. म्हणजे चित्र काढलं की त्यांना दाखवा. पण माझं ड्रॉइंग माझ्या मिस्टरांचं जास्त. खेळच असा आहे, तुम्हालाच काढावं लागणार. घ्या पहिलं चित्र. दहा मोठीच माणूस प्रवास करतो. गुफा 9 8 गेट आहे, गेट अजमेरी गेट. 7 मध्ये 6 5 4 3 संपली. थांबा, काय काढलंय? जोरावर सिंग गेट. पुष्कळ जवळ होत्या. ते पोचले होते जलमहल पर्यंत पोचले होते. मनातल्या मनात वाचा.
10 9 8 7 6 5 बोलू नका 4 3 अभिनंदन. हे घ्या बक्षीस. हा, अभिनंदन. आता तिसरं चित्र काढा. तुम्ही काढायचा. वेळ संपली. दाखवा. 10 9 8 अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. बघा, इतकं सगळं बोलतायत, कसं वाटतंय ऐकताना? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. पण तरी तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल. बहुत ज्यादा कंजूस है. माझ्या मुलांनीच लिहिला. दुसरों को भाव नहीं देती. कुठल्याही कामामध्ये स्वतःच्या नवऱ्याची जास्त मदत घेता. थोडक्यात नवऱ्याला कामाला लावता. तो अधिकार आहे माझा. अधिकार आहे. कुणीतरी छान सल्ला दिलाय. आई आणि म्हणजे सासूबाईंचं तुम्ही इतकं छान लक्ष ठेवता. आणखी लक्ष द्या, म्हणजे त्या अजून आनंदी होतील. हां, मी पूर्ण व्हेरी कोशिश गुड. करेन. हां, आणि त्यांच्या तब्येतीची पण काळजी घ्या, अशी एक सूचना तुम्हाला आहे. तुम्ही ती घेता, पण तरीसुद्धा आणखी प्रकर्षाने घ्या. असं बिलकुल. तुम्ही नेहमीच बिझी असता. ॲक्च्युली बिझी तर आहे, मी ॲक्सेप्ट करते. कारण सकाळी 6:30 पासून रात्री 8पर्यंत माझं न्यूट्रिपल्स जे सेंटर आहे ते आहे. तर येतेच तर मला तरी पण मी उशीर होतो, पण कोशिश करते की मी मुलांना किंवा ह्यांना सगळ्या लोकांना घरात टाईम देऊ आणि सगळे फंक्शन्स पण अटेंड करू तितके. कधीच तुम्ही फोन उचलत नाही. नाही, हे तर गलत आहे. फोन तर मी उचलते. हे चुकीचं आहे. पती के पीछे पड़ जाती है. काय हो, काय म्हणणं आहे? सतत पती के पीछे पडते. खरंय. खरं. हे सगळ्या गोष्टी, छोटे छोटे आरोप, छोटे छोटे तुमच्याबद्दलच्या तक्रारी, काय म्हणणं आहे तुमचं? चांगले खट्टा मिठे अनुभव असायला पाहिजे. त्याशिवाय लाईफ जी आहे रंगीन नसते. तर कधी असायला पाहिजे, असं नाही. आणि कधी कधी काय आपल्याला आपले फीडबॅक मिळाले की आपल्याला आणि सुधार पण करता येतो. कारण नेहमी चांगलं ऐकण्यापेक्षा कधी कधी आपलं असं पण की हे अंजली करायला पाहिजे, ह्याला सुधरवायला पाहिजे, तर ते पण ॲक्सेप्टेबल आहे. पण ते फीडबॅक वाचायला मला यावं लागलं. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? नाही, आरोप तर जेवढे लावले ते पूर्ण 100% आहे. आणि त्याच्यावरती आम्ही अंमल करू आणि एक सुधार करू. तुमच्या अपेक्षा सांगा ना वहिनींकडून. आमची अपेक्षा तर आहे की घरामध्ये सगळ्यांच्याकडे ती लक्ष देते, कॅम्प्स आणि हे सगळं ऑर्गनाईज करते, तर एक सोसायटीमध्ये चांगला मेसेज हिच्याकडनं जातो की भाई हेल्थ अवेअरनेस, न्यूट्रिशन, योगा करतात. तुमच्या अपेक्षा सांगा त्यांच्याबद्दल. 3 अपेक्षा. ॲक्च्युली ते सगळेच म्हणजे पूर्ण करतात नाही नाही, असं नाही आहे की लाईफमध्ये अजून आपला ग्रोथ केला पाहिजे, जितकं अपडेटेड असलं पाहिजे तसे ते मोस्टली आहे. पण आणि क्विक, फास्ट आणि स्मार्टली सगळे डिसिजन्स घेऊन. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार? मी माझ्या मुलीला, कारण तिला मी बोलवू शकलो नाही इथे. आणि मी रुपाली फाटक, माझी जी मुलगी आहे, मी तिला खूप मिस करते या सिरियलमध्ये. आणि इतक्या सगळ्या लोकांमध्ये फक्त माझी मुलगीच आज इथे नाही आहे. बघितलं, मुलीच्या आठवणीने आईच्या डोळ्यात कसं पाणी आलं. आज आई खूप मिस करते. तुमच्या डोळ्यातून थेट आशीर्वाद पोचतोय तिकडे आता, माहिती आहे का? पण दोघे इतके छान आनंदात आहात. असेच आनंदात राहा. क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आणि ही आजची भेटवस्तू आठवण तुमच्यासाठी. अरे वा. थँक्यू. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.